भारतामधील अव्वल पर्यावरण संवर्धन संस्थांपैकी एक असलेल्या से ट्रीज या संस्थेने पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील सुखकर्ता ट्रेनिंग इन्स्टिट्यूटजवळ आपल्या नव्या पूर्णवेळ प्रादेशिक केंद्राचे भव्य उद्घाटन केले आहे. महाराष्ट्रातील पर्यावरण पुनरुज्जीवन, जलसुरक्षा आणि समुदाय चलित शाश्वत उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर विस्तारण्यासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या धोरणात्मक विस्तारामुळे स्थानिक समुदाय, महापालिका प्रशासन, कॉर्पोरेट भागीदार, संरक्षण आस्थापना आणि शैक्षणिक संस्थांबरोबर भागीदारी करण्याची से ट्रीजची क्षमता अधिक मजबूत होणार आहे. संस्थेने आत्तापर्यंत पुणे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून एसटीपी कासारवाडी, आकुर्डी, कोडित खुर्द आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे 4 शहरी मियावाकी जंगलांच्या माध्यमातून 57,950 पेक्षा जास्त रोपांची लागवड केली आहे. याशिवाय प्रादेशिक जलसुरक्षा सुधारण्यासाठी आणि जलपरिसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुरंदर, बारामती आणि केंदूर येथे 18 तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वीरित्या राबवले आहेत. संस्थेचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देवकांत पयासी म्हणाले, पुण्यातील नव्या कार्यालयामुळे आम्ही ज्या समुदाय आणि संस्थांची सेवा करतो त्यांच्याशी थेट जोडले गेले आहोत. यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पर्यावरण पुनरुज्जीवन, जलसंरक्षण आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आमचे काम अधिक वेगाने पुढे नेण्यास मदत होईल. is headquartered in Bengaluru, but चूंकि हमारा महाराष्ट्र में बहुत ज़्यादा काम था, महाराष्ट्र में हम 1 विलेज 1 फॉरेस्ट 15 विलेजेस में कर चुके हैं। हमने 18 से ज़्यादा लेक्स बनाई हैं। इसके अलावा हम ऑलमोस्ट 10,000 प्लस फार्मर्स के साथ महाराष्ट्र में काम करते हैं। क्योंकि हमारा क्षेत्र इतना व्यापक था, हमारे बहुत सारे काम थे जो यहाँ पे हो रहे थे, बहुत बड़ी टीम हो चुकी थी, तो एक नेसेसिटी आ चुकी थी कि why not have a full-fledged office in Maharashtra, and that's what we have done today, right? So today in Pune we have opened up an office for CTREES. The idea is also to ensure that we have, instead of only having one common program team sitting and working and operating out in Bengaluru, अब ये ऐसा होगा कि यहाँ पे even in Pune हम अपने सारे क्षेत्र से सारे फील्ड्स को स्ट्रेंथन करने के लिए एक सेंट्रलाइज्ड टीम यहाँ पे भी बिठा पाएंगे। तो आज उसी ऑफिस का इनॉग्रेशन हो रहा है। यहाँ पे हमको आशीर्वाद देने के लिए, हमको ब्लेस करने के लिए हमारे बहुत सारे साथी, बहुत सारी अलग अलग ऑर्गेनाइजेशन से, गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन से, सीनियर सिटीजन्स, दे ऑल वर हियर टुडे एंड वी आर वेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ देम दैट दे केम हियर, दे आर ब्लेसिंग अस, एंड आई एम वेरी होपफुल कि आने वाले समय में वी वुड कम आउट एज फोर्स टू रेकन विथ इवन इन महाराष्ट्र। मैं चाहूँगा कि बहुत सारे कॉर्पोरेट जो हमसे जुड़ रहे थे अब और ज़्यादा जुड़ेंगे, क्योंकि अब हमारे पास में फुल फ्लेज्ड डेडिकेटेड टीम है जो महाराष्ट्र में भी बैठेगी। तो मैं चाहूँगा कि सारे कॉर्पोरेट जिनको इस क्षेत्र में एनवायरमेंटल कंजर्वेशन के क्षेत्र में काम करना है, चाहे वो वाटर कंजर्वेशन हो या एफॉरेस्टेशन हो, मैं चाहूँगा कि वो ज़्यादा से ज़्यादा अब हमसे मिले। जो एड्रेस है, जो लोकेशन है, वो सर्च किया जा सकती है। आप गूगल में सिर्फ सेट्रीज पुणे ऑफिस सर्च करेंगे तो आपको ये ऑफिस का एड्रेस मिल जाएगा। You are more than welcome. Please come here. Please visit us. Please interact with the local team and help us to grow more and more and do more impactful work. Within Maharashtra we work. Within Pune also we have Miyawaki Forest. Just close to Pune, about 2.5 hours में, about 15 water bodies CTREES has restored. So हम urban spaces में हम Miyawaki Forest करते हैं. These are dense forests जो हमने किए हुए हैं। पुणे में भी हमारे 2 मियावाकी फॉरेस्ट है। हमने पुणे में एनडीए में पिछले साल लार्ज स्केल डेंस फॉरेस्ट किया हुआ है, हमने एचएल में किया हुआ है, राइट। तो इसके अलावा इन दी रूरल स्पेसेस क्लोजर टू पुणे हम 1 विलेज 1 फॉरेस्ट 1 पॉन्ड वाली मुहिम के साथ काम कर रहे हैं। संरक्षण आणि शासकीय प्रकल्पांच्या प्रमुख वंदना तुम्मलापल्ली या म्हणाल्या, मोठ्या आणि अधिक प्रभावी हरित प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी हे केंद्र सरकार आणि संरक्षण क्षेत्रातील भागधारकांशी असलेला आमचा संपर्क सुलभ करेल. ॲग्रो फॉरेस्ट्री आणि ग्रामीण विकास प्रकल्पांचे प्रमुख महीधर रेड्डी एस यांच्या मते या ऑन ग्राउंड उपस्थितीमुळे प्रकल्प अंमलबजावणी जलद होईल. कृषी वनीकरण आणि शाश्वत जमीन पुनरुज्जीवन उपक्रमांचा विस्तार करून शेतकरी आणि ग्रामीण समुदायांची उपजीविका सुधारणे तसेच जैवविविधता वाढवणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे नवे कार्यालय वडगाव बुद्रुक येथील जाधव नगरमध्ये कार्यरत झाले आहे.
पुण्यामध्ये जे आपण आता ऑफिस सुरू करतो त्याचा मेन उद्देश हाच आहे की आपले जे व्हर्टिकल आहेत, वॉटर असेल, ॲग्रो फॉरेस्ट्री असेल, अर्बन फॉरेस्ट्री असेल किंवा एनर्जीमध्ये जे काही काम आपण करतो तर त्या सर्व कामांचा बेस आणि स्ट्रक्चर म्हणून पुणे ऑफिस आपण सुरू करतो. सो जे काही काम आजपर्यंत झालेलं होतं, बेंगलोर वॉज अ नोडल पॉईंट फॉर अस. बट गोईंग फॉरवर्ड जो वेस्टर्न रिजन असेल किंवा सेंट्रल इंडिया असेल, सो त्याच्यासाठी आपण एक्सपान्शन करू शकतो त्या सर्व व्हर्टिकलमध्ये. सो या दृष्टिकोनातून आपण पुण्यामध्ये आज ऑफिस सुरू केलं. सो त्यासाठी सर्व जे आपले हितचिंतक होते, पाणी फाउंडेशन असतील किंवा इतर जे स्टेक होल्डर्स असतील, तर त्यांच्या मदतीने आपण आज त्यांच्या सोबत हे नवीन पाऊल आपण सुरू करतोय. पुण्यामध्ये इथून पुढे आपण हाच विचार करतोय की जे अफॉरेस्टेशनची काम आहेत, मग अर्बन एरिया असेल, रुरल एरिया असेल किंवा त्याच्या सोबतच जे वॉटर कन्झर्वेशन आहे, सो त्या सर्व व्हर्टिकल्सना एक बळ देण्यासाठी, एक स्ट्रक्चर स्ट्रेंथन करण्यासाठी हा आपण हे पॉइंट ऑफिस सुरू केलेलं आहे. सो महाराष्ट्रामध्ये आपण 19 जिल्ह्यांमध्ये आणि 93 तालुक्यांमध्ये काम करतोय. त्याचसोबत आपण गोवा, मध्य प्रदेश किंवा गुजरातचा काही पार्ट असेल किंवा तेलंगणाचा पार्ट आहे. सो ऍडजसेंट स्टेटनाही आपण ह्या पॉईंटमधून अजून केटर करू शकू आणि काम वाढवू शकू, याच उद्देशानं पुण्यामध्ये आपण ऑफिस सुरू करतोय. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.